क्या है? सर एक मिनिट जरा फक्त बोला. एक मिनिट. हां येस येस. राऊत साहेब, तुम्ही एक मोठी भूमिका जाहीर केली आहे आता समाज माध्यमांवर की हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे तो एकच मोर्चा असेल, जय महाराष्ट्र असं तुम्ही म्हटलं. तुम्ही हेही त्या ट्विटमध्ये असे केले की दोन भावांचा फोटो दाखवला. दोन भाऊ त्या दिवशी एकत्र पाहायला मिळणार महाराष्ट्राला एका स्टेजवर. महाराष्ट्रामध्ये सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय हा सुरू आहे. शालेय शिक्षणात त्रिसूत्री भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्यावं, ते आमचं आम्ही बघू, एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते. हे ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, अशा सर्व भाषा तज्ज्ञांचं मत आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे. फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाही आहे. आमचा हिंदीला विरोध नाही आहे भाषा म्हणून. पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही. गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे. ह्याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करत आहेत. खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेले आहे. सरकार सुद्धा आपापल्या पद्धतीनं, ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता, प्रेझेंटेशन, आता ह्या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहे नक्की पडद्यामागे, हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे. या सादरीकरण जे करतायत सरकार, ह्याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवट भूमिका मांडली. तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे.